आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेना. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, जीव वेडावला उचलून घेतले निज रथी मी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. धुंद श्वासातला प्राशिला गंध मी. नयन का देहही, नयन का देहही मिटूनी तू घेतला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, तुझ पाहता, तुझ पाहता. मैं तो एक ही बात कह सकती हूँ आपके गाने के बाद, क्या बात है. थैंक यू. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चल छान गायलास, एक वेगळं गाणं सादर केलंस. आता ह्या फायनलच्या दृष्टीने मी सांगतो, तू गातोच चांगलाच बेसिकली, त्याच्यामुळे त्याच्यात ते परत परत सांगणार नाही की तू छान गायलास, छान गायलास. पण मला असं आत्ता हे गाणं ऐकताना असं खूप वाटलं की ते प्रथम तुझं पाहता जे कॉम्पोजिशन आहे ते ज्या प्रकारच्या जागा आहेत त्याच्यापेक्षा राहुल सक्सेना मोठा झाला होता. अजून दुसरं म्हणजे मला जे थोडं अनपेक्षित होतं की स्टेज सुरात नाही आले. आता गंधाराचा वरचा षड्जाच्या सगळे स्टेज हे होते ना, ते तू तुझं गाणं ऐक. मला असं वाटतं की तू याच्यापेक्षा खूप चांगलं हे गाणं कदाचित रिहर्सलला गायला असेल, कदाचित आत्ता परत गा म्हणलं तर तू याच्यापेक्षा खूप चांगलं गाशील. पण आत्ता जे झालं ते राहुल सक्सेनाच्या मानाने थोडं कमी झालं. ऑल द बेस्ट. थैंक यू. आपको देखकर मुझे हिम्मत आई कि शायद किसी दिन मैं भी मराठी गीत गा लूं. लेकिन मुझे आपको एक जो सुझाव देना है वो ये कि किसी भी कलाकार के लिए संयम बहुत ज़रूरी है. और एक जिसे कहते हैं आर्ट ऑफ रिस्ट्रेंट, यानी अगर गला चलता है तो ये ना होने दें कि धारा प्रवाह बस चला दिया गला. उसे इतने संयम से चलाना चाहिए कि वाह वाह तो मिले ही लेकिन आह भी मिले, असर करे वो. तो वो जब चीज समझ में आपको आने लगेगी ना तो हम सबकी आह निकलेगी. वाह वाह तो पहले से ही निकल रही है लेकिन एक आह भी निकल जाएगी हम सबकी. तुझं पुन्हा एकदा कौतुक की तू इतकं सुंदर मराठी गाणं पेश केलंस आणि त्याच्यामधला भाव सगळा तू समजून घेऊन तो पचवण्याचा प्रयत्न केलास. त्यांनी 10 वेळा माझ्याकडनं अर्थ समजून घेतला, तर तुझं खूप कौतुक आहे. राहता राहिला प्रश्न हा की खरोखर तुझा आवाज म्हणजे जास्त चालवायची एक सवय अंगवळणी पडली का? कारण तो आवाज फिरतो, ती एक नाविन्य जे आहे कौतुकाने तो स्वतः त्याच्यामधलं एन्जॉय करतोय. ते फिरवणं, नवीन सायकल आल्यानंतर लहान मुलं फिरवत बसतं गावभर सकाळ दुपार संध्याकाळ. तसंच एक आहे ते, त्याकडे आम्ही त्या कौतुकाने बघतो. जशी जशी मॅच्युरिटी येईल तसं तसं ते निघून जाईल हळूहळू. राहुल, डोंट यू वरी, इट विल हॅपन. व्हेरी गुड. दोन घर राहुल. थँक्यू. ऑल द बेस्ट.